काय लय शहाणपणा करायला का तू काय तुला शानपणा करायला लागला काय एका थोतरीत तुझ्या तोंडातले 32 दात पडित असतो मी पाड बरं काय हा? दम आहे बघतो मी बघ, बी. पाडू का तुला हा? तुला नाही तुलाच गायब केला ना तिथून पुढे मग माझं बी नाव गोळ्या नाही काय हा. गायब करणार आहेस? काय हाय का दम तेवढा गायब करायला वय ना तुझ्यात आहे का दम उगा आपलं जाऊ द्या वाटत आहे उगा कशाला नादी लागायचं अरे उगा, हा? अरे मी बी आतापर्यंत शांत बसत होतो चला बा गावातलं पोरग आपल्या चांगले गरीब आहे म्हणून सोडून देत होतो पण तुला लय मस्ती ए मला नाही तुला लय मस्ती तुला तू आहे ना आज गोळ्याला नारला हे लक्षात ठेव काय हा. नाही काय करणार आहेस तू तुला आहे ना बघतो ना कारण याला समजून सांगा तू काय बघणार आहेस तू अरे, भांड्या ए, तुला गोळदार नाद लागू नको तुला तुला सांगायला- आता सांगतोय मी तुला सांगलोय मध्ये मध्ये यायचं नाही तू तुझा काय संबंध आहे रे पण गोळदार काय नाद लागू नको तुला बोललोय का मी काय काय तुला बोलाय म्हणजे आयला, तू धक्के बिक्के कायला देतो रे कायला हा? नाही मला आता थोडी गडबड आहे रे एखाद दिवशी बघतोच मी तुला काय बघणार तू काय बघणार जा बघ पळ. हा, जा बघ चला सांगा तोंडवर करून बघतो बघायची धमकी मला देतोय मला गोळ्याला त्याला सांग करीन आम्ही गायब काय त्याला. भाकरी खातच नाही हा रात्रीत गायब करून टाकीन त्याला ए करण्या हा गोळ्याला बघितलंच का कुठं वयाला बघितलंच गोळदादाला वय हा नाही लागा नाही नाही बरं जा बघतो मी चालतंय आईला त्या भांड्याची आणि गुळदाराची भांडण झालती भांड्या मानला होता तुझ्या बघतो एखाद्या दिवशी आता या गोळ्या भांड्याच्या हातात तर खोर आहे तो गुळदाराच्या डोक्यात तर नाही टाकणार गुळदाराला जाऊन सांगितलं पाहिजे ओ गुळदादा काय रे काय अहो ते भांडे तुमच्या डोक्यात खोर घाला येते काय हा काय बोलतोय अहो तुमची भांडण नाही झाली त्या दिवशी ते म्हणला होता एखाद्या दिवशी बघतो ते ते खोर घेऊन येईन ते अख्ख्या गावात खरं काय हा हा याला करण्या त्या दिवशी धतिंग मध्ये त्याला दम तर दिलाय मी आयला पण त्याने जर खरंच माझ्या डोक्यात जर खोरं घातलं तर माझं काय खरं नाही माझं राम नाम सत्य होईल रे करण्या हा. मी लपतो आता कुठेतरी चालतंय चला लवकर लापा इकडे चला इकडे चल बाई लयच पाऊस यायला लागलाय बा. हा ना. ए अरे थांबा. हे, का पळताय तुम्ही ते बंड्याला बघितलं का तुम्ही बघितलं खोरं आहे का त्याच्याकडे हा हाय की त्याच्या हातात खोर खोरं आहे त्याच्याकडे करण्या पळ ए अरे जर बंड्याच्या हातात खोर आहे आणि हे का पळताय येडत हे ह्यांच्या कुठं नादाला लागते चल बाई पाऊस लय यायला लागलाय जोरात चल तुषार हा. माझं आहे ना यामध्ये शिले साहेबासंग झाले बोलणं हा कंपनी मध्ये लावतो तुला कामाला हा हा तुला इंटरव्ह्यूला बोलावलं ना तर मग जातो बरोबर चालते सरपंच हा पगार चांगले देते ते हा ना हा चालेल मग कधी जायचं सोमवारी जा बरोबर या सोमवारी जाऊ हा आणि माझं नाव सांग सरपंच मला वाचवा सरपंच मला वाचवा काय झालं ते बंड्या माझ्या डोक्यात खोरं घालणार आहे का अहो त्या दिवशी बाचाबाचीत मी बंड्याला असं दम दिलता तर तो मला म्हणला एका दिवशी ना तुला बघतोच तुझी विकेटच टाकतो तर खरंच खोरं घेऊन येतोय गावभर आणि मला शोधतोय खरं काय हा तुम्ही खोटं वाटतं तर करण्याला विचारा हा सरपंच अहो ते खोर घेऊन येते या गुळदाच्या डोक्यात खोर घाला तुला माहिती आहे ते डोक्यात ठोय अरे हा ते पण खरंय बरं का सरपंच वाचवा राव मला तुम्ही काही बी करा एक मिनिट वाचवा राव तुषार सरपंच तू एक काम कर तू आहे ना बांड्याला आहे ना जिथं असं ना त्याला घेऊन ये हा सरपंच हा घेऊन येतो हा, त्याला सांग सरपंचाने बोलावलं हा उचलूनच आणि उचलायचं नाही हा धरून घेऊन येतो हा जा घेऊन ये. सरपंच वाचवा राव काही बी करून हा ठीक आहे हा, काय हो सरपंच भांड्या हा? एवढी दादागिरी वाढली का तुझी गावामध्ये मी कोणावर दादागिरी केली आहे? हा मग दिवसा ढवळ्या लोक मारायला निघाला तू मी कोणाला मारलंय अरे तुला का ते गोळ्याच्या डोक्यात खोरे घालणार आहे कोण म्हणलं मी गोळ्या डोक्यात खोरं घालणार आहे मग ते खोरे घेऊन काय हिंडतोय तू आव सरपंच आहे ही खोरं गोळ्याच आहे मी गोळ्याला महागारी देणार आहे म्हणजे आव सरपंच आहे अहो धारे भरलेला मी त्याच्याकडून खोरं घेऊन गेलो होतो हा आणि देल्याच्या घरी बी गेलो होतो ना तर आजी बी घरी नव्हती आणि हे बी घरी नव्हता म्हणलं ह्याच्या दारात खोरं ठेव आणि कोणी उचलून बिचलून घेऊन गेलं तर पुन्हा हे भांडायला यायचं मला तुम्हाला माहिती नाही कसं आहे म्हणून म्हणलं त्याला भेटावं आणि त्याच्या हातातच खोरं द्यावं म्हणजे कसं आहे आपला ताण मिटल असं आहे का हा गोळ्या हे खोरं तुझं आहे का हा सरपंच माझच खोरं धर बाबा बघा सरपंच आईला आणि तुला कोण म्हणलं डोक्यात खोरे घालणार आहे भांड्या सरपंच मला एक करण्या म्हणला की बंड्या तुझ्या डोक्यामध्ये खोरं घालणार आहे करण्या काय रे बाबा अहो सरपंच ते मला मागाशी लई ताव ताव विचारत गोळ्या कुठे आणि बघतोच मी मला वाटतं त्याच्या डोक्यातच खोर घालणार आहे बंडू
काय राव सरपंच आम्ही गोळ्याला मारीन वय तुम्हाला वाटतंय का मी गोळ्याला मारीन गोळ्याच्या डोक्यात खोरं घालीन म्हणून आपण मी पण तेच तेच म्हणलं. अहो मोप आम्ही भांडणं करतो ते काय मग त्याचं नाही त्याचा सवाल नाही हा. पण ते आमचे भांडणं प्रेमाचे असते मी विसरून मी जातो आणि गोळ्या आपले त्या दिवशी भांडणं झालते ना हे मी विसरून मी गेलोय होय हा माझ्या लक्षात बी नाही कळलं गोळ्या तुला आता? हा कळलं